विचारपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी सुरेशजी झुरमुरे, हरिभाऊ पाथोडे, छाया सावरकर, प्रशांत सपाटे, नरेंद्र राऊत, सुनील बंजारी, राजू वानखेडे, राजू नाईक, अनिलजी गजभिये, संजयजी चरडे, जाकीरभाई शेख, उदयन बनसोड, प्राध्यापक हेमंत ढोके, देवीदासजी बागडे, ढोमणेताई, संध्याताई ढोके, ममता ढोके, यशोधरा ढोके, रत्नाबाई नारनवरे, अर्चना बारमाटे, संध्याताई चरटे, रितेश मुलताईकर, सुधाकर ढोके आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. अलीकडच्या काळामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या निमित्तानं काही गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी नागपूरमध्ये एक धीरेंद्र कृष्ण महाराज आले होते. त्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यावेळी मला जे अनेकांचे फोन यायचे त्यापैकी एक फोन हरिद्वारच्या महंतांचा आला. ते मला असं म्हणायला लागले की मानवसाहेब, तुम्ही जे काम करता आहात ते अतिशय चांगलं आहे. या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छितो, पण माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची मला उत्तरं हवी आहे. म्हटलं ठीक आहे, विचारा. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, मानव साहब आपने संविधान पढ़ा है? जी हाँ पढ़ा है. ये संविधान की जो प्रस्तावना है जिसे हम प्रीएम्बल कहते हैं, ये आपने पढ़ी है? जी हाँ पढ़ी है. ये प्रीएम्बल की शुरुआत है, वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग, और इसका मतलब ऐसा होता है कि ये सारा का सारा संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है और अपने आप को समर्पित किया है. हे सगळं संविधान आपण भारतीय लोकांनी लिहिलं आहे आणि आपणच आपल्याला ते समर्पित केलं आहे. या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे काय? मतलब हो आहे. आपकी बात बिल्कुल सही है, ऐसा ही इसका मतलब है. मानव साहब, ये जब संविधान लिखा गया था तब आप वहां हाजिर थे? तो मैं कैसे हाजिर रह सकता हूं? ये संविधान की जो प्रस्तावना है पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी है. 22 जनवरी 1947 म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 8 महिने आधी ही प्रस्तावना संविधान सभेसमोर त्यांनी ठेवली. त्या दिवशी ती मान्य झाली. 22 जानेवारी 1947 त्यावेळेस मी जन्मालाच आलो नव्हतो. मी तर 51 साली जन्माला आलेलो आहे. हे मी उत्तर दिल्यानंतर त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, मानव साहब जब आप वहां हाजिर नहीं थे, आपने ये संविधान लिखा भी नहीं है, ये प्रस्तावना जब रखी गई तब भी आप हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान हम सब भारतीयों ने मिलकर लिखा है और अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है. काय मस्त युक्तिवाद त्यांनी केलेला होता. मी त्यांना उत्तर देताना काय म्हणालो? मी म्हणालो कि आपकी बात बिल्कुल सही है. ये जो संविधान है ये हम आम लोगों ने आम लोगों के लिए लिखकर आम लोगों को समर्पित किया है. ये संविधान आप जैसे खास लोगों के लिए नहीं है. जो लोग खास है, ब्रह्मा के मुख से डायरेक्टली टपकते हैं, पृथ्वी पर अवतरित होते हैं, उनका जो संविधान है जिसे मनुस्मृति कहते हैं,
जिसके आधार पर आप लोगों ने इस देश पर गए 2000 सालों तक राज किया, वो मनुस्मृति नामक संविधान गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है। इसलिए आपका ऑब्जेक्शन सही है। हे मित्रांनो, मी तुमच्या पुढ्यामध्ये का बोलतो आहे? खरं म्हणजे गेले 43 वर्ष मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना संविधान या विषयावर मला स्वतंत्रपणे बोलण्याची कधी गरजच वाटली नव्हती. कारण आपल्या देशानं 1950 मध्ये संविधान स्वीकारलं. 1947 पासूनच आपण त्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. आपण पुढे जात असताना आपले जुने मुर्दे उखडून काढण्याची काय गरज आहे असं मला वाटत होतं. पण गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं स्थित्यंतर आपल्या देशामध्ये घडायला लागलं, काळाची चक्र उलटी फिरवण्याचा प्रयत्न व्हायला लागला, संविधान धाब्यावर बसवून शासन चालवण्याच्या पद्धती निर्माण करण्यात आल्या, संविधानानं या देशामध्ये जी सगळ्यांना सुरक्षितता दिलेली आहे ती धोक्यात आणून काही मोजक्या लोकांचंच हे राष्ट्र आहे या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची जेव्हा प्रयत्न अतिशय पद्धतशीरपणे सुरू झाले, तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीला या विषयावर बोलण्याची नितांत गरज वाटते आहे. माझ्या असं लक्षात आलं की आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पनाच नाही की संविधानाच्या माध्यमातून आपण काय मिळवलेलं आहे, आपण पूर्वी काय होतो आणि आता काय आहोत याची कल्पना यावी म्हणून काही गोष्टी मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत जातो आहे. मित्रांनो, या देशामध्ये हिंदू राजांचं राज्य होतं आणि तरीही या देशावर जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते तुमच्या माझ्यासारखी माणसं जी आहेत त्यांच्यावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 700-800 वर्ष मुस्लिम राजे होते आणि तरीही तुमच्या माझ्या जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं आणि तरीही तुमच्या माझ्या जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. 1899 साली 1857 मध्ये भारतामध्ये संपूर्ण एक क्षत्रिय राज्य इंग्रजांचं निर्माण झालं, आपल्या सगळ्यांना माहित आहे. 1899 साली शाहू महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करत असताना त्यांच्या पदरी नोकर असणारे ब्राह्मण मंत्र म्हणत होते. शाहू महाराजांच्या एका मित्राने लक्षात आणून दिलं की हे जे मंत्र म्हणता आहेत ते वेदांमधले नाहीयेत, ते पुराणामधले मंत्र आहेत. शाहू महाराजांनी स्वाभाविकच प्रश्न विचारला की बाबा रे, तू जे मंत्र म्हणतोय ते वेदांमधले का नाही म्हणत आहे, पुराणातले का म्हणतोय? हा जो ब्राह्मण शाहू महाराजांच्या पदरी नोकर आहे, त्यांच्याकडनं पगार घेतो आहे, तो त्यांना म्हणाला, शाहू महाराज तुम्ही राजे असलात तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळं मला वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये म्हणू शकत नाही आणि म्हणून मी पुराणातले मंत्र म्हणतो आहे. आता शाहू महाराज राजे होते, त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी त्या ब्राह्मणाला काढून टाकलं नोकरीवरनं, त्याचा पगार बंद करून टाकला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली, पुण्यामध्ये मोठी आग लागली. 2 वर्ष यावर चर्चा सुरू होती. 1899 तर 1901 पर्यंत. त्या चर्चेमध्ये चर्चा ही होती की शाहू महाराज हे शिवाजी राजांचे जर वंशज आहेत, शिवाजी राजे जर क्षत्रिय होते तर शाहू महाराजही क्षत्रिय आहे, मग ते शूद्र कसे? यामध्ये लोकमान्य टिळकांनी, खरं म्हणजे त्यावेळेस त्यांना लोकमान्य म्हणायचे की नाही मला माहित नाही, बाळ गंगाधर टिळक यांनी उडी घेतली. ते म्हणाले की आता शाहू महाराज हे शूद्र आहेत की क्षत्रिय आहेत ही चर्चा निरर्थक आहे. जे पुण्यातल्या ब्राह्मण समुदायाचं म्हणणं आहे की कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि बाकी शूद्र, त्यामुळे शाहू महाराज सुद्धा शूद्र आहेत आणि ब्राह्मणाचं जे कृत्य आहे ते धर्मकृत्य आहे, त्यांनी योग्य कृत्य केलं कारण शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी वेद मंत्र म्हणण्यासाठी नकार दिला.
उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं, त्याचा पगार बंद केला. हा त्याच्यावर अन्याय केलेला आहे. यावर लोकांनी प्रतिप्रश्न विचारले, कारण ही सगळी चर्चा वृत्तपत्रांमधनं सुरू होती की शिवाजी महाराज जर क्षत्रिय आहे तर शाहू महाराज पण क्षत्रियच ना. यावर उत्तर देताना लोकमान्य टिळक म्हणतात, शिवाजी महाराजांच्या बाबत 1674 साली ज्यावेळेस त्यांना राज्याभिषेक करण्यात आला त्यावेळेस काशी मधल्या गागा भट्टानं तात्पुरता अपवाद केला होता. पण शिवाजी राजांचे वंशज हे शूद्रच आहेत. आपण शिवाजी राजांना प्रचंड मानतो. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस कोणत्याही जातीमधला आणि धर्मामधला असला तरी मानतो. कारण शिवाजी राजांनी त्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये अस्पृश्यता पाळली जात असे तरी स्वतः कधीही अस्पृश्यता पाळली नाही. वेगवेगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी सुराज्य निर्माण केलं. सगळ्यांसोबत बरोबरीच्या नात्यानं ते जेवत असत. त्यांनी महारांना किल्लेदार बनवले, रामोशांना सेनापती बनवले, त्यांनी मुस्लिमांना दर्यावर्दी कॅप्टन बनवले. सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी सुराज्य निर्माण केलं. स्त्रियांना प्रचंड सन्मान दिला. रयतेचं खऱ्या अर्थानं राज्य निर्माण केलं. म्हणून आपण शिवाजी राजांना प्रचंड मानतो. पण ज्यावेळी शिवाजी राजांचं राज्य एस्टॅब्लिश झालं आणि त्यांना असं वाटलं की आपण स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा, त्यावेळेस त्यांनी राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकरीला होते, पण महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट वचन आहे की शूद्रांनी राजा बनता कामा नये, आणि जिथे शूद्र राजा असेल तिथे ब्राह्मणांनी वास करता कामा नये. म्हणजे निवास करता कामा नये, राहता कामा नये, त्या ठिकाणी असता कामा नये. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणांनी शिवाजी राजांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. आणि म्हणून शिवाजी राजांनी प्रचंड दक्षिणा देऊन काशीमधनं गागा भट्टाला बोलावलं, त्याच्याकडनं राज्याभिषेक करवून घेतला. आणि त्याला एवढी मोठी दक्षिणा दिली होती की तो प्रत्यक्ष ती दक्षिणा स्वतःच्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर नेता येईना म्हणून प्राण्यांवर नादून त्यांनी नेली. एवढं जडजवाहीर शिवाजी राजांनी त्याला दिलं होतं. आता मित्रांनो, कृपया फोनवर बोलू नका. फोन आयदर बंद करा, सायलेंट मोडवर टाका. मला प्लीज पेनड्रॉप सायलेन्स हवा आहे. या हॉलमध्ये तुम्ही थोडं जरी बोललात तरी आवाज फिरतो आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं शिवाजी राजांना, एवढं मोठं कर्तृत्व असणाऱ्या शिवाजी राजांना शूद्र म्हणून त्यांना कोणी राज्याभिषेक करेना. त्याच्याबद्दल बोलताना टिळक म्हणतात, शिवाजी राजांबद्दल तात्पुरता अपवाद केला होता आणि त्यांना राज्याभिषेक केला होता, पण त्यांचे सगळे वंशज मात्र शूद्र आहेत. मी बोलताना नेहमी म्हणतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. त्याचं कारण मित्रांनो, मी जातपात मानत नाही. जेव्हा आपली आडनावं ही जाती प्रदर्शक आहेत असं मला कळलं, लक्षात आलं, तेव्हा वयाच्या 19व्या वर्षी मी स्वतःचं आडनाव टाकलं, मानव नाव हे धारण केलं आणि तेव्हापासून माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये बिलकुल जातपात मानत नाही. पण आज जे मी तुमच्या पुढ्यामध्ये म्हणतोय, श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, हा अधिकार मला माझ्या संविधानानं दिलेला आहे. हा सन्मान मला माझ्या संविधानानं दिलेला आहे. म्हणून मला असं बोलता येत आहे. मी एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मला जर परंपरागतरित्या बोलायचं झालं असतं तर काय बोलावं लागलं असतं? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या देशामध्ये शेतकरी सुद्धा शूद्रच आहे. मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे.
ही या देशामधली आपल्या सर्वसामान्य माणसाची ओळख राहिलेली आहे. आपल्यापैकी काही लोक म्हणतील असं नाही हो सर, आम्ही 96 कुळी आहोत, अमुक आहोत, तमुक आहोत. हे सगळे भ्रम डोक्यात ठेवा, बिनाकामाचे आहेत. जिथे शिवाजी राजांना शूद्र ठरवलं जातं तिथे तुम्ही आम्ही काय काढलो आहोत? का बरं या देशामधली अशी परिस्थिती आहे? आणखी एक प्रश्न मला तुमच्या पुढ्यामध्ये उपस्थित करायचा आहे. लोकमान्य टिळकांचं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अतिशय मोठं योगदान राहिलेलं आहे. लोकमान्य टिळक काँग्रेसचे सर्वोच्च पुढारी पुढच्या काळामध्ये ठरलेले आहे. कल्पना करा की लोकमान्य टिळकांच्याच विचारांच्या नेतृत्वाखाली ही काँग्रेस चालू राहिली असती. 1947 साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर आपल्या देशाचं जे काही बरं वाईट संविधान बनलं असतं त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते? जिथे शिवाजी राजे शूद्र आहेत म्हणून चालत नाही, शाहू महाराज शूद्र आहेत म्हणून चालत नाही, तिथे प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांचं स्थान काय असतं? त्यांना संविधान सभेवर तरी येता आलं असतं का? या पद्धतीची राज्यघटना लिहिता आली असती का? मग हा बदल काय झाला नेमकेपणानं तो तुम्ही तुमच्याजवळ माझ्याशिवाय कोणी आजपर्यंत सांगितलेला नसेल याची मला नीट कल्पना आहे आणि म्हणूनच मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. 1920 साली 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. भारतामध्ये 1915 पासून महात्मा गांधी परत आले होते आफ्रिकेमधून. गेले 5 वर्ष भारतामध्ये गावोगाव हिंडत ते काम करत होते, वेगवेगळ्या चळवळी चालवत होते. अनायसे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ऑलरेडी अधिवेशन ठरलेलं होतं नागपूरला, त्या अधिवेशनाचं यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आणि 25 डिसेंबर 1920 ला एका अंत्यच संमेलनामध्ये या अधिवेशनातल्या जे नागपूरमध्ये झालं त्यामध्ये महात्मा गांधी काय म्हणतात? मैं एक हिंदू हूं, मैं रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं, लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और उसे मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. जो इंसान जाति के आधार पर भेद करता है, ऊंच और नीच मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता. म्हणजे त्यांनी सनातनी हिंदू असण्याची एक वेगळीच व्याख्या तयार केली. जो माणूस सगळ्यांना समान मानतो, सगळ्यांना माणूस मानतो, तो सनातनी हिंदू. 1920 पासून काँग्रेस त्यांनी प्रयत्नपूर्वक बदलवत नेली. जी काँग्रेस मुठभर उच्चभ्रू हिंदूंची होती, 99% ज्यामध्ये हिंदू होते, त्या काँग्रेसमध्ये महात्मा गांधींनी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या जातींमधल्या, शूद्र जातींमधल्या, वेगवेगळ्या धर्मांमधल्या, मग ते मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, जैन असतील, या सगळ्यांना या चळवळीमध्ये सामावून घेतलं. एवढंच नव्हे तर ज्या देशामध्ये स्त्रिया घराच्या बाहेर पडायला तयार नसत त्या देशांमधल्या स्त्रियांना अतिशय मोठ्या संख्येनं या संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं. संपूर्ण पृथ्वीभर ज्या इंग्रजांचं राज्य सूर्य मावळत नाही एवढ्या विस्तीर्ण 6 खंडामध्ये पसरलं होतं, त्यांच्या इंग्रजांच्या तोफांपुढे आणि बंदुकांपुढे या आपल्या घरात काम करणाऱ्या स्त्रिया शिवरपणे उभ्या राहत असत, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचे नारे देत असत, निर्भयपणे त्या सामोऱ्या जात असत. या पद्धतीचं एक संपूर्ण वातावरण देशामध्ये निर्माण केलं. गांधीजींची आपण 1920 तर 1947 पर्यंतची जर सगळी चळवळ पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की गांधींनी प्रयत्नपूर्वक समतेचं बीज रोवलं. माणूस कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असेल, तरी सगळी माणसं समान आहेत, सगळ्या माणसांना समान प्रतिष्ठा असावी, या पद्धतीचं केवळ बोलले नाही तर त्या पद्धतीचं वातावरण आंदोलनातनं आणि चळवळीतनं निर्माण केलं.
सगळ्यांनी एक दुसऱ्यासोबत बंधुतेनं वागावं, आपण सगळे एक दुसऱ्याचे बंधू आहोत, या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. स्वातंत्र्याची आस निर्माण केली. आपला देश तब्बल 2000 वर्ष मनुस्मृतीच्या दडपणाखाली जगत आलेला आहे. या देशामध्ये अस्पृश्यांची स्थिती ढोरापेक्षाही वाईट दर्जाची राहिलेली आहे. कुत्र शिवलं तर चालतंय, मांजर शिवलं तर चालतं, प्रसंगी गाढव शिवला तर चालतो, पण माणूस शिवलेला चालत नसे. अशा या देशामध्ये 800 वर्ष मुस्लिम राजे, 150 वर्ष इंग्रज राजे, अशा या देशामध्ये परिस्थिती काय होती? या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, पण कोणत्याही एका दिवशी 1 लाखापेक्षा अधिक इंग्रज या देशामध्ये नव्हते. 1857 मध्ये भारताची लोकसंख्या कदाचित 30 कोटी असावी. 1940 मध्ये ती 40 कोटी डेफिनेटली होती, कारण आपल्याला माहित आहे त्यावेळेस ऑलरेडी सेन्सस झालेलं होतं. या 40 कोटी जनतेवर केवळ 1 लाख इंग्रज राज्य करत होते. हा आकडा किती मोठा आहे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून माझ्या मी एका प्राध्यापक मित्र, जो संख्याशास्त्राचा प्राध्यापक आहे, तो नेहमी उदाहरण देतो, ते उदाहरण तुमच्या पुढ्यामध्ये देतो. तो म्हणाला, या 40 कोटी भारतीयांनी काहीही केलं नसतं, सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांनी एकाच वेळेस सू केली असती तर एवढी मोठी सू निर्माण झाली असती की त्यामध्ये 1 लाख इंग्रज डुबून 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 मेले असते. एवढी मोठी आपली संख्या, आणि त्याच्यावर मुठभर 1 लाख इंग्रज राज्य करता आहेत. म्हणजे या देशामध्ये आपण किती निर्भय होतो याचा अंदाज घ्या. त्या देशामधल्या लोकांच्या मनामध्ये इंग्रजांसोबत टक्कर देण्याची लालसा निर्माण केली, स्वातंत्र्याची आस निर्माण केली, न्यायाची आस निर्माण केली. गांधींना जेव्हा 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आणि राष्ट्रीय सरकार बनणार आणि त्याचे पंतप्रधान बनणार पंडित जवाहरलाल नेहरू, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांना बोलावून घेतलं. पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत सरोजिनी नायडू होते. ते म्हणाले, आपल्या देशाची आता राज्यघटना तयार होते आहे, तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही सामील करून घ्या. जर बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर झाले तर त्यांचं अतिशय मोठं योगदान संविधान निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये असेल, आणि ते जर असतील तर ते शेवटच्या माणसाला आणि प्रत्येक स्त्रीला अतिशय उत्तम न्याय देतील. स्वाभाविकच पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरोजिनी नायडूंनी प्रश्न विचारले. ते म्हणाले, ऑलरेडी संविधानाचा ड्राफ्ट तयार झालेला आहे, रावांनी तो फायनल केलेला आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावर हात फिरवलेला आहे. बरं, काँग्रेसमध्ये सगळेच बॅरिस्टर होते आणि अतिशय नामांकित बॅरिस्टर होते. सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा अत्यंत नामांकित वकील होते. मग आपण सगळे बॅरिस्टर आहोत, आपल्याला सगळ्यांना कायद्याचं उत्तम ज्ञान आहे. आधीच आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं फारसं जमत नाही, ते आपल्याशी फटकून वागतात. अशा वेळेस त्यांना मुद्दाम याकरता घेण्याची काय गरज आहे? यावर महात्मा गांधींनी प्रतिप्रश्न केला की आपण काँग्रेसची राज्यघटना तयार करतो आहे की देशाची राज्यघटना तयार करतो आहे? आणि मग नेहरूंना ही गोष्ट पटली की आपण आंबेडकरांना यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आंबेडकरांना त्यांनी स्वतः बोलावून घेतलं. काय चर्चा झाली ती त्यांच्या कानावर घातली आणि ते म्हणाले की मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून या. आंबेडकरांचं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं फारसं पटत नव्हतं किंवा काँग्रेसशी पटत नव्हतं, आणि तरीही आंबेडकरांनी मोठ्या मनानं ही विनंती मान्य केली आणि मी तुमच्या मंत्रिमंडळात लॉ मिनिस्टर म्हणून येतो असं मान्य केलं. आता अडचण अशी झाली होती की संविधान सभेच्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या होत्या. अखंड भारतामधनं 389 सदस्य ऑलरेडी निवडून आलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधनं निवडून आले होते. मधल्या काळामध्ये फाळणी झाली आणि फाळणी झाल्यामुळं ज्या ठिकाणावरनं बाबासाहेब निवडून आले तो भाग गेला पाकिस्तानमध्ये. भारतामध्ये जे 299 सदस्य उरले त्यामध्ये आंबेडकर नव्हते.
याचा अर्थ असा आहे की भारताचं संविधान तयार करायचं असेल तर आंबेडकरांना तिथे हजर राहता येत नाही. त्यांना संविधान करायचं असेल तर ते पाकिस्तानचं करू शकत होते, पण आंबेडकरांना भारतातच राहायचं होतं. मग आता करायचं काय, कारण पुन्हा निवडणुका होणं शक्य नाही. त्याकरता काँग्रेसने एक उपाय वापरला. मुंबई प्रांतामधनं, पुण्यामधनं बॅरिस्टर M.R. जयकर नावाचे गृहस्थ संविधान सभेवर निवडून आले होते. त्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यावेळेसच्या निवडणुका ह्या डायरेक्ट होत नसत, म्हणजे तुम्ही मी मतदान करत नसे. जे लोक निवडून आलेले प्रतिनिधी आहेत स्वराज्य संस्थांचे ते मतदान करत असत. त्यातून हे संविधान सभेतले मेंबर्स निवडून जात असत. यामध्ये मेजॉरिटी काँग्रेसचीच होती. आणि मग तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने निवडून आणलं. जुलै 1947 सालची ही गोष्ट आहे. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. याचा अर्थ आता लिगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झालेले आहेत. आणि तिथून काही दिवसांनी 29 ऑगस्ट 1947 ला संविधान सभेच्या बैठकीमध्ये ड्राफ्टिंग कमिटी ठरली. त्याचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरले. आणि इतकं सुंदर संविधान आपल्या वाट्याला आलेलं आहे. या संविधानामधली जी 4 महत्वाची मूल्य आहे, समानता, सगळी माणसं समान आहे, सगळ्या माणसांना समान संधी मिळाली पाहिजे, सगळ्या माणसांमध्ये परस्पर बंधुता असावी. तिसरं मूल्य स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, विचार करण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. आणि चौथं अत्यंत महत्वाचं मूल्य समान न्याय. न्याय केवळ कोर्टात मिळणारा नाहीये. तुम्ही जर प्रस्तावना वाचली असेल तर आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, राजकीय न्याय असे ते शब्द आहेत. या अर्थाचं हे संविधान जगाच्या इतिहासामधलं पहिलं संविधान आहे ज्यामध्ये हे 4ही मूल्य अंतर्भूत आहे. दुसरं आपल्या संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर कोणतं असेल, या 2 वर्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले. 299 सदस्य होते. जरी यामधले मेजॉरिटी सदस्य हे काँग्रेसचे असले तरी सगळेच काही नेहरू आणि गांधींच्या विचारांचे नव्हते. अनेक लोक टिळकांच्या विचारांचे सुद्धा होते. आणि असे वेगवेगळ्या विचारांचे लोक त्यामध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक मुद्दा प्रत्येकाच्या गळी उतरवला, प्रत्येकाला कन्व्हिन्स केलं आणि आपलं संपूर्ण संविधान हे एकमतानं पारित झालेलं आहे, बहुमतानं नव्हे. हे या संविधानाचं दुसरं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. मित्रांनो, हे पहिल्यांदा जे आपल्याला माणूस म्हणून अधिकार मिळाला, माणूस म्हणून सन्मान मिळाला, माणूस म्हणून अस्तित्व मिळालं, ते आपल्याला 2000 वर्षानंतर पहिल्यांदा प्राप्त झालेलं आहे. हे सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या मनुस्मृतीबद्दल मी तुमच्या पुढ्यामध्ये उल्लेख करतो, वारंवार हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली हेही तुम्ही ऐकलेलं असेल. पण नेमकं या मनुस्मृतीमध्ये काय आहे याची आपल्याला कल्पना नसते. म्हणून मी फक्त 2-4च उदाहरणं तुमच्या पुढ्यामध्ये घेतो. मनुस्मृतीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्र का कर्तव्य है. जर शूद्र माणसांनी, आपण 95% लोक या देशामध्ये कलियुगामध्ये शूद्र आहोत, या शूद्रांनी ब्राह्मणांची सेवा केली तरच त्यांना मोक्ष मिळू शकतो, तरच त्यांना देवाची प्राप्ती होऊ शकते. अन्यथा त्यांचे बाकीची सगळी कामं वाया जाणारी असतात, असं स्पष्टपणे मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले, पेशाब कर दे तो लिंग कटवा दे, और उसकी ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा कटवा दे. आता मित्रांनो, अपान वायू याचा अर्थ तुमच्या माझ्या भाषेमध्ये, वराडी भाषेमध्ये पादणे. आता आपले मोदीजी नेहमी आपल्याला गॅरंटी देत असतात, ये मोदी की गॅरंटी है. असं आपण म्हणणार का? ये मेरी गॅरंटी है, मैं कभी भी किसी के सामने भी पा दूंगा नहीं. पॉसिबल आहे का? हे आपण ठरवू शकतो का?
ठरवलं तरी अंमलात येईल याची गॅरंटी आहे काय? जी एक नॅचरल प्रक्रिया आहे. तुम्ही कल्पना करा, समोरून एखादा ब्राह्मण येतो आहे म्हणून हा शूद्र माणूस त्याला नमस्कार करतो आहे आणि तेवढ्यात हा पादला, तर याचे ढुंगण कापून टाकायचं. काय आदेश? मित्रांनो, तिसरा आणखी एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की ब्राह्मणाची संपत्ती दुनिया इकडची तिकडे गेली तरी कधीही राजांनी ताब्यात घेता कामा नये असा स्पष्ट आदेश होता. एवढंच नव्हे तर राजांनी वारंवार यज्ञ करावे धर्माकरता, आणि यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणांना जेव्हा जेव्हा यज्ञ करेल तेव्हा तेव्हा ब्राह्मणांना, प्रत्येक ब्राह्मणाला पहिले स्त्री, त्यानंतर गृह म्हणजे घर, त्यानंतर शय्या म्हणजे बेड, त्यानंतर वाहन आदी भोग साधक पदार्थ तथा धन दे. म्हणजे जेव्हा जेव्हा यज्ञ होईल तेव्हा तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाला एक स्त्री भेट द्यायची भोगण्याकरता. वर्षातनं जर त्यांनी 2 यज्ञ केले राजाने तर 2 स्त्रिया वर्षभरात ब्राह्मणाला त्या द्यायच्या. ब्राह्मणाला किती स्त्रियांसोबत लग्न करण्याचा अधिकार होता? ब्राह्मणाला 4ही वर्णातल्या स्त्रियांसोबत लग्न करण्याचा अधिकार होता. ब्राह्मण पुरुष ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकत असे, वैश्य स्त्रीशी करू शकत असे, शूद्र स्त्रीशी करू शकत असे, क्षत्रिय स्त्रीशी सुद्धा करू शकत असे. पण ब्राह्मण स्त्रीला मात्र ब्राह्मण पुरुषाशिवाय इतर कुणाशी लग्न करण्याचा अधिकार नव्हता. समजा एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं खालच्या वर्णातल्या पुरुषासोबत लग्न केलं, हा प्रकार निषिद्ध होता. याला प्रतिलोम विवाह असं म्हणतात. असं जर लग्न केलं तर तिला निर्माण होणारी मुलं ही चांडाळ असत. चांडाळ म्हणजे 4ही वर्णाच्या बाहेर. आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला आले, बाहूंमधनं क्षत्रिय जन्माला आले, मांड्यांमधनं वैश्य जन्माला आले, पायांमधनं शूद्र जन्माला आले. हे 4 वर्ण, पण या 4ही वर्णात बसत नाही असा एक 5वा वर्ण चांडाळ. ब्राह्मण स्त्रीला जर इतर माणसापासून मूल झालं तर, आणि या चांडाळाला गावात राहण्याचा अधिकार नसे, गाव कसा बाहेर राहण्याचा अधिकार नसे, त्याने केवळ स्मशानभूमीमध्ये राहिलं पाहिजे. हे वाक्य आता तुम्ही लक्षात ठेवा, कारण पुढे मी ती कनेक्टेडली आणखी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे. शूद्राची स्थिती कशी होती? या देशामध्ये ब्रह्महत्या हे सगळ्यात मोठं पातक होते. त्यामुळे मनुस्मृतीचा स्पष्ट आदेश आहे की दुनिया इकडची तिकडे गेली तरी कधीही राजाने ब्रह्महत्या करता कामा नये, कारण ब्रह्महत्येला कोणतीच माफी नाही. पण तुमची माझी हत्या, शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली मेंढक की हत्या के समान है. तुमची माझी हत्या कुत्र्यासारखी, मेंढक बिल्ली म्हणजे बेडूक याची हत्या केली काय, आणि तुमची माझी हत्या केली काय, ही किंमत या देशामध्ये सर्वसामान्य माणसांची राहिलेली आहे. अशा देशातनं आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, या संविधानानं काय काय दिलं आपल्याला? या देशामधल्या अतिशूद्र माणसाला, शूद्र माणसाला, या देशामधल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. ही 4 मूल्य ऑलरेडी मी तुमच्या पुढ्यामध्ये सांगितली. अनेकांच्या मनामध्ये हा मुद्दा येतो की संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या फायद्याचं. हे डोक्यातनं काढून टाक. हे सगळ्यांच्या फायद्याचं संविधान आहे. सगळ्यांना पहिल्यांदा आत्मसन्मान देणारं हे संविधान आहे. हे खरं आहे की शेड्यूल कास्टला रिझर्वेशन्स मिळतात, शेड्यूल ट्राईब्सला रिझर्वेशन्स मिळतात, ओबीसींना रिझर्वेशन्स मिळतात, पण त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की गेली 2000 वर्ष ज्या पद्धतीनं अन्याय होत आलेला आहे, त्या समाजाला समान संधी मिळावी, इतरांच्या तो बरोबरीनं यावा, म्हणून हे रिझर्वेशन दिले जात आहे. ब्राह्मणांना या संविधानाने काय दिलं? ब्राह्मण स्त्रियांना खालच्या वर्णातल्या पुरुषांशी लग्न करण्याचा अधिकार नव्हता. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश होते, स्त्रीनं स्वातंत्र्य मरहती. लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं सांभाळायची गोष्ट आणि त्यांच्या आज्ञेत तिनं राहायचं. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. या देशामध्ये ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई फुले पुण्याच्या रस्त्यावरनं जेव्हा शाळेमध्ये शिकवायला जात असे, त्यावेळेस जाताना तिला सुसंस्कृत लोक उलटा म्हणत असत, वेश्या म्हणत असत, तिच्या अंगावर कचरा टाकत असत. आणि या सावित्रीबाई त्यांचं घाण झालेलं पातळ शाळेमध्ये गेल्यानंतर बदलवत असत, पिशवीत आणलेलं दुसरं स्वच्छ पातळ घालत असत
आणि मुलींना शिकवत असत. ही बाई अत्यंत श्रीमंत होती. त्यावेळेस ज्योतिबा फुलेंची संपत्ती त्यावेळेसच्या टाटांइतकी होती. एवढ्या श्रीमंत घरची असणारी ही बाई एवढे अपमान सहज शिकवत गेली. म्हणून आज माझी 92 वर्षाची आई शिकलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित आहात, नाही तर घरात बसला असता. हे सगळं या लोकांचं ऋण आहे आपल्या. यांनी स्वतःचे जीव धोक्यामध्ये घालून स्वतःच्या जीवनाची होळी करून तुमच्या माझ्याकरता काम केलं आणि म्हणून या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी नेहमी म्हणत असतो की ब्राह्मण स्त्रियांना या देशामध्ये काय मिळालं. माझे 3 मित्र आहेत ज्यांच्या स्त्रिया ब्राह्मण आहेत, म्हणजे पत्नी ब्राह्मण आहेत. एक आहे डॉक्टर नरेंद्र जाधव, जे रिझर्व्ह बँकेमध्ये अतिशय मोठे अधिकारी होते. ते माझे मुंबईचे अध्यक्ष होते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे. दुसरे माझे एक मित्र आहे प्रकाश आंबेडकर, त्यांची ओळख तुम्हाला द्यायची गरज नाही, आपण सगळेच ओळखतात. तिसरे माझे एक मित्र आहे ज्यांनी माझ्या चळवळीमध्ये नेहमी खांद्याला खांदा लावून साथ दिले, ते आहेत आठवले, रामदासजी आठवले. या तिघांच्याही बायका, स्त्रिया, पत्नी या ब्राह्मण आहेत. या तिघांनाही मुलं आहेत. जर या देशामध्ये संविधान निर्माण झालं नसतं तर या तिघांची मुलं चांडाळ गणली गेली असती. त्यांना गावकुसा बाहेर राहावं लागलं असतं, स्मशानात राहावं लागलं असतं. आज ते सन्माननीय माणसं म्हणून जगता आहेत. हा फायदा रामदास आठवलेला, प्रकाश आंबेडकरांना किंवा नरेंद्र जाधवांना नाही मिळाला, त्यांच्या पत्नींना मिळालेला आहे, त्या ब्राह्मण स्त्रियांना मिळालेला आहे. ब्राह्मण स्त्रियांना हा अधिकार प्राप्त झाला की मला जो आवडतो त्या पुरुषासोबत मी लग्न करेन, ज्याच्या प्रेमात पडेन मी त्याच्याशी लग्न करेन. तो कोणत्याही वर्णातला असला तरी त्याच्यासोबत लग्न करण्याचा मला अधिकार आहे आणि माझ्या मुलांसह मला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. हे संविधानानं ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा दिलेलं आहे. प्रत्येक स्त्रीला हे मिळालेलं आहे स्वातंत्र्य. त्यासाठी तुम्ही ब्राह्मण असण्याची गरज नाही. एवढंच नव्हे तर या संविधानाने ब्राह्मण पुरुषाला काय दिलं. मला जर मनुस्मृतीप्रमाणे जगावं लागलं असतं तर मी कदाचित शेती करत राहिलो असतो आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं यवतमाळ जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे आत्महत्या करण्यामध्ये, त्यामुळे कदाचित मी आत्महत्या करून केव्हाच मोकळा झालो असतो. आज 73व्या वर्षी तुमच्या समोर मला बोलण्याची संधीही मिळाली नसती, प्राध्यापकी करण्याची संधी मिळाली नसती, पत्रकार बनण्याची संधी मिळाली नसती. हे सगळं ही या पद्धतीची संधी आणि अस्तित्व संविधानामुळे हे प्राप्त झालेलं आहे. हे तुमच्या बाबत घडलेलं आहे, ब्राह्मण पुरुषांबाबतही घडलेलं आहे. नितीन गडकरी माझे कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहे. त्यांना जर मनुस्मृतीनुसार जगावं लागलं असतं तर काय करावं लागलं असतं. त्यांना एखाद्या मंदिरामध्ये पुजारी बनावं लागलं असतं. तुमच्या माझ्या घरी येऊन कदाचित देवपूजा करावी लागली असती. कदाचित एखाद्या गुरुकुलामध्ये शिक्षक म्हणून शिकवावं लागलं असतं. पण अमिताभ बच्चन सुद्धा अतिशय गर्वाने म्हणतो, नितीन गडकरींच्या तोंडावर म्हणतो की नितीन जी हम सब लोग आपको रोडकरी नितीन गडकरी कहते हैं. देशभरामध्ये आणि जगभरामध्ये एक रोडकरी म्हणून जे एक समृद्ध नाव त्यांना प्राप्त झालं, ती संधी त्यांना कधीच मिळाली नसते. ती या संविधानामुळे मिळालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, या देशामधला कुणी माणूस असो, शूद्र असो, अतिशूद्र असो, ब्राह्मण असो, सगळ्यांनाच या संविधानाने भरभरून दिलेला आहे. माणूस म्हणून अस्तित्व आणि सन्मान दिलेला आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. मी हे बोलत असताना मी तुम्हाला आणखी एक गोष्ट स्पष्ट करून सांगून टाकतो की मी ब्राह्मण जातपात मानत नाही. तुमचा आणि माझा जन्म तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. मी थोडंच ठरवलं होतं एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यायचं. तुम्ही थोडंच ठरवलं अमुकाच्या ठिकाणी जन्माला यायचं. आपले जन्म हे अपघातानं होत असतात, कारण जाती आपण निर्माण केलेल्या आहेत. मी एकच गंमत म्हणून तुम्हाला गाडगे महाराज, एकही वर्ग न शिकलेला माणूस काय बोलायचा ते सांगतो. ते आपल्या कीर्तनामध्ये विचारायचे, काय रे तू कोण वय रे. तो म्हणायचा मी महार वय. आणि तू कोण वय रे. मी मराठा वय. आणि तू कोण वय रे. मी बामन वय. हा तू बामन. मले वाटलं तुले 4 डोळे असत आणि हा तर मराठा लई तालेवार. मले वाटलं याले 3 डोळे असत.
अरे महारालाही दोनच डोळे, मराठ्यालाही दोनच डोळे, बामणालाही दोनच डोळे, दोनच हात, दोनच पाय, एकच नाक, साऱ्याचा जन्म एकाच मार्गानं. अरे देवाले जाती निर्माण करायच्या असत्या तर सगळ्याला वेगवेगळे अवयव दिले असते, वेगवेगळ्या ठिकाणावरनं निर्माण केलं असतं. या जाती देवानं नाही निर्माण केल्या, या जाती माणसानं निर्माण केल्या. आजपासून तुम्हाला विचारलं तुम्ही कोण वय तर काय सांगा? सांगा मी माणूस वय, मी माणूस वय. माणूस वय हे आंदोलन. ही स्थिती आपल्याला संविधानानं उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, एखादा माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आला म्हणून मी त्याला ब्राह्मण म्हणत नाही. तो जर सगळ्या माणसांना समान मानत असेल, सगळी माणसं समान आहे असं मानत असेल तर तो ब्राह्मण नव्हे. एखादा माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला नाही, दुसऱ्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे, पण मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी 96 कुळी आहे, अमुक आहे तमुक आहे, बाकी माझ्या खालचे आहेत असं मानत असेल तर तो मनुवादी विचारसरणीचा आहे, ब्राह्मणी मनोवृत्तीचा आहे. तो माणूस आपल्याकरता तेवढाच त्याज्य आहे, आपल्या संविधानाला तो माणूस तेवढाच त्याज्य आहे. हे आपण दुसऱ्या बाजूने समजून घेतलं पाहिजे. आता मित्रांनो, हे सगळं बोलत असताना आपला देश खरं पाहिलं तर हिंदूंचा देश आहे. या देशामध्ये 80% हिंदू आहेत. देशामध्ये गेली 75 वर्ष लोकशाही सुरू आहे. त्यामुळे जे मेजॉरिटी निवडून येतात ते हिंदूच असतात. या देशामध्ये सगळ्यात ताकदवान पद जर कोणतं असेल तर ते आहे आपल्या पंतप्रधान पदाचं. आणि या देशामधले आतापर्यंतचे सगळे पंतप्रधान हे हिंदू राहिलेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू हे जन्मानं ब्राह्मण होते. या देशामधले सगळेच्या सगळे पंतप्रधान हिंदू राहिलेले आहेत. हे लोक शिखांनाही हिंदू मानतात, म्हणजे मनमोहन सिंगही हिंदूच आहे. म्हणजे हा देश हिंदूंचा आहे. या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहे, सरकारी यंत्रणेमध्ये बहुसंख्य हिंदू आहे. या देशामधले सारेच्या सारे पंतप्रधान एकमुखानं हिंदू राहिलेले आहेत. असं असताना आणखी वेगळ्या हिंदू राष्ट्राची गरज काय? हे जेव्हा हिंदू राष्ट्र म्हणून म्हणतात तेव्हा मला पाठीत आणि छातीत गोळा येतो माझ्या. कोण कोण डिमांड करतो हिंदू राष्ट्राची? सगळ्यात पहिले आपले RSS चे प्रमुख मोहन भागवत. मोहन भागवत 2 वर्षापूर्वी 1922 साली बोललेले आहेत की हे जे आपलं संविधान निर्माण झालेलं आहे हे संपूर्णच्या संपूर्ण संविधान युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं आहे. म्हणजे समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय हे युरोपियन मूल्य आहे. हे युरोपियन मूल्यानुसार निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला संविधान बदलवून ते भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायचं आहे. नेमकी भारतीय मूल्य काय आहे ही त्यांनी सांगितली नाही, पण मी तुम्हाला सांगतो. या देशामध्ये कधीही समता नव्हती. फुल्यांनी उल्लेख करून ठेवलेला आहे पेशवाई मधला, ते वर्णन तुम्ही वाचलं पाहिजे. ज्या शिवाजीराजांनी सुराज्य निर्माण केलंय, ज्या शिवाजीराजांनी आपल्या आयुष्यात कधी अस्पृश्यता पाळली नाही, त्याच शिवाजीराजांच्या सुराज्यामधनं निर्माण झालेली पेशवाई. फुले वर्णन करून ठेवतात की पुण्यातल्या रस्त्यावरनं जेव्हा एखाद्या अतिशूद्र माणसाला रस्त्यानं चालायचं असे त्यावेळेस त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसे. भर उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये त्यांनी पायी चालायचं असे आणि पायी चालता चालता त्यांनी थुंकण्यासाठी गळ्यामध्ये मडकं बांधलेलं असावं लागे. आणि एवढंच नव्हे तर त्याची पावलं उमटून रस्ता अपवित्र होऊ नये म्हणून मागे झाडू बांधलेला असावा. मित्रांनो, हे माणसाचं विदारक चित्र या देशामधलं राहिलेलं आहे. आणि या देशामध्ये नेहमीच अतिशूद्रांची संख्या 30 ते 40% अधिक राहिलेली आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की यांना कोणती मूल्य या देशामध्ये आणायची? या देशामध्ये बंधुता कधी होती का? कधीच नव्हती. माझ्या लहानपणी मी अस्पृश्यता अतिशय गंभीरपणे पाहिलेली आहे. पाटलाच्या वाड्याच्या आत बाकी लोकांना, अतिशूद्रांना प्रवेश नसे. उंबरठ्याच्या बाहेर त्यांनी थांबायचं असे. त्यांची चहा पिण्याची कब्बशी वेगळी असे, ती त्यांनी स्वतः धुवून आणायची. त्यामध्ये असा वरून चहा ओतला जात असे, मग ते पीत असत आणि धुवून ठेवत असे.
हे फार दूरचं नाहीये. माझ्या वयातल्या माणसांनी हे सगळं पाहिलेलं आहे. कदाचित 40-50 मधल्या माणसांनी हे सगळं पाहिलेलं आहे. महाराष्ट्र त्यातल्या त्यात प्रगत आहे म्हणून आपल्या इथे सगळं नाहीचं झाल्यासारखं आपल्याला दिसतं. तुम्ही इतर प्रांतांमध्ये जा, बिहारमध्ये जा, उत्तर प्रदेशमध्ये जा, आजही तुम्हाला हे चित्र पाहायला मिळेल. या देशामध्ये बंधुता होती. या देशामध्ये कधीतरी स्वातंत्र्य होतं. अरे शिक्षणाचा अधिकार नव्हता. या देशातल्या एका स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. ब्राह्मण आणि क्षत्रिय वगळता इतरांना शिक्षणाचा कधी अधिकार नव्हता. आणि क्षत्रिय तर कलियुगात नाहीच आहेत, त्यामुळे त्यांनाही शिक्षणाचा अधिकार नाही. या देशामध्ये न्याय कधी समान होता. म्हणून मी तुम्हाला मनुस्मृतीमधली वचनं वाचून दाखवली. ब्रह्महत्या सगळ्यात मोठं पातक. कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मणाची हत्या करायची नाही. आणि शूद्राची हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक के समान. म्हणजे या देशामध्ये ही चारही मूल्य कधी नव्हती. ही चारही मूल्य युरोपियन आहेत. त्याच्या आधारावर ही राज्यघटना निर्माण झालेली आहे. ही घटना त्या मुद्द्यांना रुजवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणून आमचे मोहन भागवत म्हणतात की हे मूल्य हटवून आम्हाला भारतीय मूल्यानुसार राज्यघटना निर्माण करायची आहे. हे षडयंत्र नेमकेपणानं आपण समजून घ्या. एक आमचे धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या म्हणतात, आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. यांचा हिंदू राष्ट्र कसा आहे, युट्यूबवर यांचा व्हिडिओ प्रचलित आहे. एक अछूत माणूस 2022 साली त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला. जसा तो पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करतोय, हे झुरळ पडल्यासारखं धटकन किंचाळून, हमें छुओ मत, हम ब्राह्मण हैं, तुम अछूत हो, हमें छुओ मत. 2022 मध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज या पद्धतीनं बोलतात हजारो लोकांच्या पुढ्यामध्ये. आणि तो व्हिडिओ स्वतःच प्रसिद्ध करतात. आणि त्यावर केंद्र सरकार ऍक्शन घेत नाही, त्यावर राज्य सरकार ऍक्शन घेत नाही. हा अॅट्रॉसिटीनुसार गंभीर गुन्हा आहे. या कायद्यामध्ये जेलमध्ये जावं लागतं, एवढा महत्वाचा हा गुन्हा आहे. हे या पद्धतीचं हिंदू राष्ट्र आणणार आहे. दुसरे एक पंडित प्रदीप मिश्रा नावाचे गृहस्थ गावोगाव यांना बीजेपी वाले घेऊन हिंडत असतात. जसं धीरेंद्र कृष्ण महाराजांना महाराष्ट्रभर घेऊन हिंडले त्या पद्धतीनं त्यांनाही हिंडत असतात. हे काय म्हणतात, आपल्या पुराणांना काय सांगतात, परीक्षा में पास होना है ना, तो भगवान शंकर जी की जो पिंडी है वो पिंडी को बेल को शहद लगाकर उसको अर्पण कर दो, चिपका दो. आपके बच्चे ने साल भर भी अभ्यास नहीं किया होगा तो भी वो पास हो जाएगा, उसे यश प्राप्त होगा. हे मी माझं वाक्य नाही सांगत आहे, त्यांच्या तोंडचं वाक्य, जाहीर कीर्तनातलं किंवा प्रवचनातलं वाक्य सांगतो आहे. अरे या देशामध्ये आंबेडकर सांगत गेले की रात्रंदिवस अभ्यास करा, शिका, मोठे व्हा. ठीक आहे, आंबेडकर विद्वान होते, सोडून देऊ आपण. पण एक माणूस जो एक वर्ग शिकलेला नाही, कधी शाळेत गेलेला नाही, ते गाडगे महाराज सांगतात, अरे वाटेल ते करून पोरायला शिकवा. स्वतःजवळ पैसे नसन तर धोत्र विका, लुगडं विका, पण पोरायला शिकवा. घरात लुगडं आणि धोत्रही विकायला शिल्लक नसन तर जेवणाचं ताट विका, तांब्याचं असेल तर विका, जर्मनचं असेल तर विका, पण पोरायला शिकवा. एका बाजूने ही माणसं या पद्धतीनं माणसांनी शिकावं आणि मोठं व्हावं असं सांगताहेत. आणि हे हिंदू राष्ट्र आणण्याचा दावा करणारे पंडित मिश्रा आमच्या पोरांना सांगताहेत, साल भर अभ्यास नहीं किया तो भी इतना कर डालो, परीक्षा में पास हो जाओ. म्हणजे आमच्या पोरांना कुठे नेऊ इच्छितात, हे काय शिकवू इच्छितात आमच्या पोरांना. यांचं पोरग झालं नापास. पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये, ते म्हणाले, वो क्या हो गया कि बाकी सब लोगों को बताते बताते मैं अपने बच्चे को बताना भूल गया, इसलिए वो नापास हो गया. यांचं तिसरं हिंदू राष्ट्र आणणारे एक आणखी गुरुजी आहे, त्यांचं नाव आहे भिडे गुरुजी, संभाजी भिडे. मी त्यांचं मूळ नाव वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यांनी कोणतं नाव घ्यावं त्यांचा मुद्दा आहे. हे संभाजी भिडे जाहीररित्या म्हणतात की तुकाराम ज्ञानेश्वरापेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहेत. म्हणजे तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे ठीक आहे, पण यांच्यापेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्यांनी मनुस्मृती लिहिली ते मनु श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानेश्वर काय म्हणतात, येथे कुळ जाती वर्ण अघवीची अकारण, कुळ जात वर्ण सगळं अकारण आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, महाराशी सिवे
कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही. एखादा महार शिवला म्हणून जो ब्राह्मण रागावतो, त्या ब्राह्मणाला आत्महत्या करण्या वाचून दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही. एवढी कठोर शिक्षा सांगणारे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर, ही संपूर्ण जी आपल्या महाराष्ट्रातली संतांची चळवळ आहे, ज्याला आपण वारकरी संप्रदायाची चळवळ म्हणतो, ही माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारी चळवळ आहे. चातुर्वर्ण्याचा दाह कमी करणारी चळवळ आहे. अस्पृश्यता कमी करणारी चळवळ आहे. अंधश्रद्धा दूर करणारी चळवळ आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपला महाराष्ट्र ज्ञानेश्वर तुकारामांना, संत ज्ञानेश्वर संत तुकारामांना अतिशय मानतो. पण तिथे आमचे भिडे गुरुजी काय म्हणतात? ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे. कोण मनु महाराज? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण आणि पायामधनं शूद्र, हे सांगणारे मनु महाराज श्रेष्ठ. हे संभाजी भिडे आमच्या अमरावतीमध्ये आले आणि अमरावतीमध्ये ते म्हणाले, महात्मा गांधी ये मुसलमान मालिक की उपज है. म्हणजे महात्मा गांधींची आई मुसलमान मालकासोबत, आणि त्यातून गांधीजींचा जन्म झाला. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता, ज्यांनी या देशामध्ये, या संविधानामध्ये जी मूल्य आपण स्वीकारली, ती मूल्य या देशामध्ये रुजवण्याचं अत्यंत मोलाचं काम केलं. ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं होम केलं आणि शेवटी बलिदान पण दिलं. त्या महात्मा गांधींच्या आईबद्दल हे असं घाणेरडं बोलतात. या लोकांना तुमच्या माझ्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार कोणी दिला हो? असल्याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी शिवाजी महाराजांबद्दल आणि जिजाऊ मातेबद्दल असलेच घाणेरडे उद्गार काढले होते. त्याला आपण जेम्स लेन नावाचं प्रकरण म्हणून ओळखतो. ठीक आहे मित्रांनो, भिडे बोलले ते बोलले, त्यांच्याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोललेत, यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना आमचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ते उत्तर द्यायला उभे राहिल्यावर कोणी काहीतरी बोललं तिकडे, हो भिडे गुरुजी आमचे पूज्य गुरुजी आहेत, काय म्हणणं आहे? हे केव्हा? जेव्हा हा प्रश्न विचारला जातोय की गांधींबद्दल इतके उद्गार काढले, त्यावेळेस आमचे देवेंद्रजी काय म्हणतात? हो भिडे गुरुजी आमचे पूज्य गुरुजी आहेत, काय म्हणणं? आता मला सांगा, एवढ्या हलकट मनोवृत्तीचं समर्थन जाहीररित्या करणाऱ्या हलकट मनोवृत्तीच्या माणसाला आपण सरकारमधनं हकललं पाहिजे की नाही? हकललंच पाहिजे, दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. मित्रांनो, ही या पद्धतीची माणसं आहेत. मी नेहमी यांना शेठजी आणि भटजीचं राज्य म्हणत आलेलो आहे, कारण एकेकाळी या लोकांसोबत मी काम केलेलं आहे. 1975 25 जूनला जेव्हा या देशामध्ये आणीबाणी लादली गेली, 26 जूनला मी पोस्टर्स लावले, त्यावेळेस मी महाराष्ट्राचा माझ्या संघटनेचा प्रमुख होतो. 27 जूनला अटक झाली, 10 महिने जेलमध्ये काढावे लागले. पुढे 8 महिने मी बाहेर होतो, कारण कोर्टाने ऍक्विट केलं होतं, सोडलं होतं. आणि त्या 8 महिन्यामध्ये आम्ही गुप्तपणे जमेल तेवढं काम करत होतो इमर्जन्सीच्या विरोधात. इंदिरा गांधींनी 1977 साली आणीबाणी उठवली, निवडणुका घेतल्या. विदर्भामध्ये 2च महत्वाचे पक्ष होते, एक जामवंतराव धोटेंचा फॉरवर्ड ब्लॉक आणि दुसरा जनसंघ, RSSचा पक्ष, जो आज बीजेपी आहे, त्याचं पूर्व नाव जनसंघ. या लोकांना सोबत घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. 77 साली यांच्या सोबत दणकून काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला आणि लोकसभेमध्ये चित्र बदललं, सरकार बदललं. इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला. 78 साली विधानसभेच्या निवडणुका यांच्यासोबत जनता पार्टीचा मी दणकून प्रचार केला, त्यामध्येही सत्ता बदल झाला. त्याच वर्षाच्या मे महिन्यामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये दणकून प्रचार केला, तेव्हाही सत्ता बदल झाला. त्यानंतर मला निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण असण्याची गरज वाटली नाही आणि तेव्हापासून मी कधीही निवडणुकीच्या राजकारणाबद्दल बोललो नाही. फक्त यावेळेस पहिल्यांदा बोलतोय, लोकसभेच्या आधी 36 सभा घेऊन, आणि आता ही 30वी सभा आहे. हे का मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे? कारण मित्रांनो, आपलं संविधान खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं आहे. यांनी आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे.
अलीकडच्या काळामध्ये तुम्ही एक दृश्य टीव्हीवर पाहिलेलं आहे, ते म्हणजे आपल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होताना लोकशाहीमध्ये लोक निवडून देतात खासदारांना आणि खासदार निवडतो पंतप्रधानांना. या मार्गाने पंतप्रधान झालेले आमचे नरेंद्र मोदी, हे नरेंद्र मोदी स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतात ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये. खरं म्हणजे हा सेंगोल कशाचं प्रतीक आहे? चक्रवर्ती जे सम्राट आहेत चौल राजवंशामधले, त्यातला एक चक्रवर्ती सम्राट जेव्हा दुसऱ्याच्या हाती सत्ता सोपवत असे, त्यावेळेस या सेंगोलच्या माध्यमातून हे सेंगोलचं प्रतीक त्याच्या हाती दिलं जात असे. म्हणजे आमच्या मोदीजींनी वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये स्वतःला चक्रवर्ती सम्राट घोषित केलेला आहे. म्हणजे त्यांची हुकुमशाह बनण्याची जी मनीषा आहे ती त्यांनी जाहीररित्या व्यक्त केलेली आहे. म्हणून हे भटजींचं राज्य आहे असं मी म्हणतो. जर आमचा देश हा धर्मनिरपेक्ष आहे, या देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, तर वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये नव्या संसद भवनाचं उद्घाटन करताना स्वतःला सेंगोल अर्पण करून घेणं हे कसलं प्रतीक आहे? हा सेंगोल कुणी कुणाला दिला होता? चेन्नईच्या ब्राह्मणांनी 16 किंवा 17 ऑगस्ट 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हा सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरूजींना भेट दिला. त्यांना माहित होतं आपण देशाचे पंतप्रधान असलो तरी आपण सेवक आहोत. त्यांनी तो सेंगोल घेतला. पंतप्रधानांना मिळणाऱ्या सगळ्या वस्तू या देशाच्या मालकीच्या असतात म्हणून त्यांनी तो वस्तू संग्रहालयामध्ये ठेवून दिला. मोदीजींनी तो तिथून काढला आणि वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये स्वतःला अर्पण करून घेतला. यापेक्षा हे भटजींचं राज्य असल्याचा आणखी कोणता निखळ पुरावा तुम्हाला पाहिजे आहे? मित्रांनो, एवढंच नव्हे तर हे शेठजींचं राज्य कसं आहे? 1913 आणि 14 मध्ये जेव्हा मोदीजी निवडून यायचे होते तेव्हा अडाणीची संपत्ती होती 7.8 अब्ज डॉलर्स, म्हणजे 8 अब्ज डॉलर्स असं तुम्ही समजा. केवळ 8 वर्षांमध्ये 1922 पर्यंत ही संपत्ती झाली 268 डॉलर, 268 अब्ज डॉलर्स. म्हणजे 8 अब्ज डॉलर्स वरनं 268 अब्ज डॉलर्स एवढ्या पटीनं ही संपत्ती वाढली, एवढ्या पटीनं ही संपत्ती वाढली. जगाच्या इतिहासात कोणत्याच भांडवलदारांची संपत्ती एवढी वाढली नाही. या देशामधल्या लोकांचं दारिद्र्य गेल्या 10 वर्षामध्ये वाढलं. या देशामध्ये पुन्हा 29% लोक दारिद्र्य सीमारेषेखाली ढकलले गेले आहेत. आज आपल्या देशामध्ये 68 ते 70% लोक दारिद्र्य सीमारेषेखाली जगत आहेत. या देशामधली संपत्ती 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती आहे. आणि मित्रांनो, 40% देशाची संपत्ती केवळ 1% लोकांकडे आहे. या देशामध्ये गरिबी आणि अमिरीची प्रचंड मोठी खाई मधल्या 10 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपण जाहीररित्या म्हणू शकतो की हे जे सरकार आहे ते भटजींचं आणि शेठजींचं सरकार आहे. आता मित्रांनो, तुम्ही असं म्हणाल की हे सगळं केंद्रात घडत आहे. हो, पण महाराष्ट्रात काय? महाराष्ट्रामध्ये सरकार तर एकनाथ शिंदेचं आहे, फडणवीसांचं आहे, पवारांचं आहे, अजितदादा पवारांचं आहे. खरं आहे का? जर यांचं सरकार असतं तर महाराष्ट्रामधला वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प 1,54,000 कोटींचा हा गुजरातमध्ये गेला असता का? टाटा एअरबेसचा प्रकल्प 22,000 कोटींचा हा प्रकल्प. NSG नॅशनल पोलीस अकॅडमी, हिरे व्यापार मुंबई मधला सुरतेमध्ये हलवला. असे 17 मोठे प्रकल्प महाराष्ट्रामधले गुजरातमध्ये किंवा बाजूच्या प्रांतामध्ये हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना गेलेले आहेत. हे महाराष्ट्राचं हित पाहतात की आपले मालक दिल्लीमध्ये बसलेले मोदी शहा यांच्या तालावर त्यांचा फक्त हुकूम बजावण्याचं काम करतात. हे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही, गुजरातच्या हिताचं काम करतात. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रामधली परिस्थिती वेगळी आहे असं म्हणण्यासाठी आपल्याला संधी नाही. बरं, हे सरकार कसं निर्माण झालं? 21 जून 1922 उद्धव ठाकरेंचं सरकार असताना यातले काही आमदार आधी सुरतेला गेले,
सुरतेवरनं ते विमानानं उडाले, चार्टर विमानानं, आणि डायरेक्ट गुवाहाटीला गेले. गुवाहाटीला गेल्यानंतर तिथून ते गोव्याला आले. गोव्यामधनं पुन्हा उडून ते मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर 30 जून 1922 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे जे सगळ्या प्रकारामध्ये माझे एक मित्र होते, जे माझे चळवळीतले जुने मित्र राहिलेले आहेत. आधीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि याही मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री बनणार असं सगळे पेपर छापत होते. त्यांची माझी भेट झाली. मी, हरिभाऊ पाथोडे आणि एक ते, आम्ही तिघच जण आहोत. आणि ते बोलताना बोलायला लागले, मानव सर, आता आपल्या देशात काही लोकशाही उरलीच नाही, हुकुमशाही निर्माण झालेली आहे. अरे मी गेलो होतो ना गुवाहाटीला. तिथे गेलो तर आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले. कोणाशी संपर्क साधायचा नाही, काय नाही. रात्रंदिवस आमच्यावर तिकडे गुवाहाटीच्या पोलिसांचे पहारे, हॉटेलच्या बाहेर पडायची सोय नाही. आणि रोज आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंग मधनं आमचे दिल्लीचे लोक आमच्याशी बोलत असत. ते आम्हाला सांगत असत की आता आपलं सरकार बनणार आहे आणि आपलं सरकार बनलं की हे 2.5 वर्ष पुन्हा निवडणुका येईपर्यंत चालत राहणार आहे. म्हटलं असं कसं चालेल? तो डिफेक्शन लॉ आहे ना, पक्षांतर बंदी कायदा आहे ना, तो लागू होतो ना, कारण एकाच वेळेस थोडेच 40 लोक गेलेले आहेत, टप्प्याटप्प्यानं गेलेले आहेत. त्यामुळे एकाच वेळेस ज्या वेळेस 2/3 आमदार बंड करतात, वेगळी दिशा स्वीकारतात, त्यांना कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं. ना तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन झाला आहात, ना तुम्ही एका वेळेस 40 लोक गेले आहात. त्यामुळे तुम्हाला पक्षांतर बंदी कायदा लागेल, तुमच्या सगळ्यांची आमदारकी चालली जाईल, तुम्हाला घरी बसावं लागेल. सर असं काही होणार नाही, आम्हाला दिल्लीवाल्यांनी सांगितलं की सगळं ऍडजस्ट आहे, काळजी करू नका. खरंच हायकोर्टाचा निर्णय तसाच आला होता. बोला ठीक आहे, हो हायकोर्टाचा असेल ऍडजस्ट, सुप्रीम कोर्ट आहे ना तिथे, आमचे सीजेआय आहे ना, पुढे दबत नाही, बिलकुल घटनेनुसार वागणारे आहे. सर आम्हाला स्पष्ट सांगितलं टेलिकॉन्फरन्सिंग वरनं, सगळं ऍडजस्ट झालेलं आहे, आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. आणि आमचे घटना मानणारे, घटनेचा प्रचंड आदर करणारे सध्याचे सीजेआय यांचा निर्णय आला. काय निर्णय आला? एकनाथ शिंदेंना राज्यपालांनी जी शपथ दिली ती इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. एकनाथ शिंदेंनी जो प्रतोद नेमला तो असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. म्हणजे अध्यक्षाची निवड सुद्धा इल्लीगल आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचं अख्खं सरकार इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. अध्यक्षाची निवडही इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. आणि तरी सरकार चालूच आहे गेले 2.5 वर्ष. वरून काय म्हणतात, कदाचित जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही वेगळा विचार केला असता. अरे राज्यघटना तुम्हाला जपायची आहे, तिची लाज राखायची आहे, ती शाबूत ठेवायची आहे. जर हे इल्लीगल सरकार निर्माण झालेलं आहे तर ते बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्यायला सांगा. जनता ठरवेल ना आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे ते. पण आमच्या सीजेआयनी तसं केलं नाही. सीजेआयने फक्त एकच काळजी घेतली की इतिहासात आपलं नाव कमीत कमी बदनाम व्हावं. म्हणजे त्यांचा निर्णय कसा होता? ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. ऑपरेशन 100% यशस्वी आहे, पण ऑपरेशन टेबलवर आधीच पेशंट मेलेला होता. हे इल्लीगल सरकार आपल्या देशामध्ये 2.5 वर्ष सुरू आहे. ज्या सरकारला 1 दिवस सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही, ते 2.5 वर्ष हे सरकार राबवत आहे. प्रचंड उधळपट्टी केलेली आहे आणि 8 लाख कोटींचं कर्ज 2 महिन्याच्या आधीच्या हिशेबाप्रमाणे करून ठेवलेला आहे. या 2 महिन्यामध्ये ज्यांनी हिशेब घेतले त्याचे किती आणखी वाटोळ केलं आपल्या महाराष्ट्राचं ते कळायला काही दिवस लागतील. माझ्या या मित्राला मी असं बोलताना म्हटलं काय हो, म्हटलं ते तुमच्या 5-6 लोकांवर ईडी लागू होणार होती ना, म्हणून गेले ना. सर 5-6 नाही, 40च्या 40 लोकांची कागदपत्र तयार होती. सगळ्यांना दाखवलं होतं, ही तुमची कागदपत्र, आमच्या सोबत या, आलात तर मंत्रीपद मिळेल, नाही तर खोकी मिळतील, नाही तर जेलमध्ये ईडीमध्ये जावं लागेल. म्हटलं 40च्या 40, हा 40च्या 40 लोकांची कागदपत्र तयार होती. म्हणजे शिंदेचं जे सरकार निर्माण झालं ते ईडी सरकार आहे. जेलमध्ये जाण्याच्या ऐवजी सरकारमध्ये या.
म्हटलं खोकी किती? ते म्हणाले वेगवेगळे, काही लोकांना 60, काही लोकांना 50, काही लोकांना 40, काही लोकांना 20 पण. त्यामुळे ते 50 सगळ्यांना मिळाले असं म्हणण्याचं कारण नाही. त्यानंतर अजितदादांचं सरकार तिकडे गेलं, अजितदादा गेले तिकडे. अजितदादा तिकडे जाणाऱ्याची कुणकुण सगळ्यांना होती, कारण त्यांच्या पुढे 2च पर्याय होते. आपण जेलमध्ये जायचं आणि आपल्या घरच्या अनेकांना जेलमध्ये आपल्यासोबत घेऊन जायचं, की सरकारमध्ये जाऊन पुन्हा उपमुख्यमंत्री बनायचं. आणि त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला. तिथे डायरेक्ट खोके नाही देण्यात आले आमदारांना, तिथे दुसरं आमिष देण्यात आलं. तुम्हाला प्रोजेक्ट दिले जातील, 800 कोटीचा प्रोजेक्ट, 900 कोटीचा प्रोजेक्ट, 100 कोटीचा प्रोजेक्ट, 200 कोटीचा प्रोजेक्ट. जे जे आमदार या पद्धतीनं गेलेले आहे सरकारी पक्षासोबत, त्या सगळ्यांना या पद्धतीनं प्रोजेक्ट देण्यात आले. आता मी मंत्रालयामध्ये 2005 पासून वावरतो आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टरशी ओळख झालेली असते. बोलताना ते मला विचारतात खासगीत येऊन, सर खरंच सरकार बदलणार का? म्हटलं हो, 100% बदलणार. महाविकास आघाडीचं सरकार येणार. म्हटलं का पण तुम्ही एवढ्या काळजीनं विचारता? नाही सर, पूर्वी काय होतं, 10% आणि 20%चा रेट होता. म्हणजे 100 कोटीचं एक प्रोजेक्ट आहे तर 10%, 20% आम्हाला द्यावे लागायचे. आता रेट 40 आणि 50%चा सुरू आहे. 40 आणि 50% दिल्यानंतर आम्ही काय काम करणार? आणि सरकार बदललं, उद्या चौकशा सुरू झाल्यात, आम्हाला जेलमध्ये जावं लागणार. मी म्हणतो तुम्हाला तर जेलमध्ये जावंच लागणार, पण तुमच्यासोबत ज्यांनी प्रोजेक्ट दिले त्यांनाही जेलमध्ये जावं लागणार. कारण 800 कोटीचा प्रोजेक्ट आहे, 400 कोटी खर्च केले, 400 कोटी जर असेच गिळंकृत केले असतील तर 800 कोटीचा हिशेब कसा भरून काढणार? हे केवळ उधळपट्टी करणारं सरकार नाही, अतिभ्रष्ट सरकार आहे. मी वर्षानुवर्ष सरकार पाहत आलेलो आहे, पण एवढं भ्रष्ट सरकार यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या गावातले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याशी खाजगीमध्ये बोला, म्हणजे हे सरकार किती भ्रष्ट आहे याची तुम्हाला फर्स्ट हँड माहिती मिळेल. मित्रांनो, या पद्धतीचं हे सरकार, ईडी सरकार. माझे एक मित्र संजय राऊत, पत्रकार मित्र, त्यांनी आपल्या ओळखीच्या नातेवाईक मित्राकडनं 50 लाख रुपये घेतले. 25 लाख रुपये घेतले. आणि 25 लाख रुपये कशासाठी घेतले? त्यांना फ्लॅट विकत घ्यायचा होता. तो घेतला, काही महिन्यांनी ते पैसे परत केले. चेकनी पैसे घेतले, चेकनी परत केले. आता यामध्ये कोणता दुर्व्यवहार आहे? एखाद्या ओळखीच्या माणसाकडनं पैसे घेणं आणि त्याला परत करणं हा कायद्याने गुन्हा कसा काय असू शकतो? तरी त्यांना 100 दिवस जेलमध्ये ठेवलं. 100व्या दिवशी न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला, हे कसं? एकही पुरावा नसताना तुम्ही कशा पद्धतीनं यांना जेलमध्ये ठेवता आहात? आणि म्हणून त्यांना जमानत मिळाली. दुसरं उदाहरण आहे आमच्या अनिल देशमुखांचं. महाराष्ट्र राज्याचे ते गृहमंत्री होते. आणि गृहमंत्री असताना खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ते आणि मी एका कार्यक्रमामध्ये आम्ही नागपूरच्या होतो. त्यावेळेस मला एवढीच माहिती होती की अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये राहून आलेले आहेत. ते घाबरले नाहीत, बीजेपी पुढे दबले नाहीत, बीजेपी मध्ये सामील झाले नाहीत, शरद पवारांना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांनी सोडलं नाही. आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं जाहीर अभिनंदन केलं. मी म्हणालो तुम्ही घाबरला नाहीत, शरद पवारांना सोडलं नाही, राष्ट्रवादीला सोडलं नाही, 14 महिने तुम्ही जेलमध्ये काढले. जेलमध्ये राहणं काय असतं मला माहित आहे. मी इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये 10 महिने होतो, त्यामुळे मला कळतं. आणि म्हणूनच तुमच्या मर्दपणाला मी जाहीररित्या सलाम करतो आहे, असं त्यावेळेस मी बोललो. पण त्यावेळेस मला वस्तुस्थिती माहीत नव्हती. नंतर ती त्यांच्या तोंडून मला कळली. एक दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एक माणूस आला. त्या माणसाने फोन दिला आणि त्या फोनवर देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याशी बोलले. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पदावर नव्हते. आणि त्यांनी सांगितलं की मुंबई पोलीस कमिशनरने तुमच्या विरोधात ॲफिडेव्हिट लिहून दिलेला आहे. मुंबई पोलीस कमिशनरने असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्यांना बोलावलं आणि त्यांना दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले आणि त्यामुळं तुमच्यावर ईडीची कारवाई होणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. जर तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तर मी 4 ड्राफ्ट पाठवलेले आहे, त्याचं ॲफिडेव्हिट तयार करून द्या, त्याच्यावर तुम्ही स्वाक्षरी करा, तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही. पहिलं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी त्यांना बोलावलं, मातोश्री या बंगल्यावर बोलावलं
आणि मातोश्री बंगल्यावर बोलावल्यानंतर सरळ सरळ आदेश दिला, दर महिन्याला एवढे पैसे गोळा करा. दुसरं ऍफिडेव्हिट बनवायचं होतं, ते होतं आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेजींचे चिरंजीव कॅबिनेट मंत्री, यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला. तिसरं ऍफिडेव्हिट होतं अनिल परब यांचे अनेक गैरव्यवहार आहे. आणि चौथं ऍफिडेव्हिट लिहून द्यायचं होतं अजितदादा पवार यांनी, उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे, यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावलं आणि गुटकेवाले आणि दारूवाल्यांकडनं पैसे गोळा करायला सांगितले. त्यावेळेस पार्थ हा त्यांचा मुलगा हजर होता. आता हे जर ऍफिडेव्हिट अनिल देशमुखांनी लिहून दिले असते तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ऍफिडेव्हिट लिहिले असा त्याचा अर्थ झाला असता. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरळ जेलमध्ये, आदित्य ठाकरेंसारखा एक सुसंस्कृत मुलगा बलात्काराच्या घाणेरड्या आरोपाखाली आणि खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये. आणि हे केव्हा? ऑलरेडी सीबीआयनं दिशा सेलियनच्या मृत्यूची चौकशी केली होती. सीबीआयनं सांगितलं होतं की दिशा सेलियनची आत्महत्याही नाहीये आणि तिचा खूनही नाहीये, केवळ अपघात आहे. दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये तिचा पाय घसरला आणि त्यामुळे ती पडली. सीबीआय कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्रात भाजपच्याच अखत्यारीमध्ये. तिने हा निर्वाळा दिल्यानंतर या पद्धतीचं ऍफिडेव्हिट लिहून मागतात. एवढंच नव्हे तर अनिल परब मग जेलमध्ये, अजितदादा पवार जेलमध्ये, या सगळ्यांना जेलमध्ये पाठवून आपण स्वतः कसं वाचायचं म्हणून अनिल देशमुखांनी नकार कळवला. नकार कळवल्यानंतर पुन्हा माणूस आला, पुन्हा त्यांना सांगण्यात आलं की ठीक आहे, अजितदादांबद्दल तुम्हाला लिहून देणं शक्य नसेल, सोडून द्या, बाकी 3 लोकांबद्दल लिहून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला, कारण शेवटी त्यांनी इतके वर्ष मंत्री राहिले पण त्यांच्यावर कधी डाग लागलेला नाहीये. अशा अवस्थेमध्ये आपल्याला ईडीमध्ये, जेलमध्ये जावं लागणार. सगळा समाज, आजूबाजूचे नातेवाईक आणि जनता आपल्याला भ्रष्टाचारी समजणार, याचं प्रचंड प्रेशर त्यांच्या मनावर होतं. पण दुसऱ्या बाजूने जर स्वतःला वाचवण्याकरता आपण ऍफिडेव्हिट लिहून दिले तर निरपराध उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरेंसारखा मुलगा अत्यंत घाणेरड्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार, अनिल परब जेलमध्ये जाणार. या तिघांना जेलमध्ये पाठवून आपण स्वतःला वाचवायचं कसं? त्यांचा सत्सद विवेक, बुद्धी त्यांना परवानगी देत नव्हतं. आत्महत्या करण्याच्या स्टेजपर्यंत ते गेले विचार करत करत. पण एक दिवस त्यांनी कळवून टाकलं की मला शक्य नाही. आणि ज्या वेळेस कळवलं मला शक्य नाही अशी ऍफिडेव्हिट देणं, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून धाडसत्र सुरू झालं. त्यांना अटक झाली, 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. पहिलं ऍफिडेव्हिट होतं मुंबईच्या पोलीस कमिशनरचं. त्याच्या आधारावर त्यांना ही धमकी देण्यात आली होती. आणि त्याचं उत्तर देताना काय सांगितलं जातं? त्याचं उत्तर देताना सांगितलं गेलं, कोर्टामध्ये पोलिसला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला पोलीस कमिशनरांना, तेव्हा त्यांनी लेखी ऍफिडेव्हिट दिलं की मला कधीही अनिल देशमुखांनी भेटून तुम्ही पैसे गोळा करा असं सांगितलेलं नाही, माझी त्यांची भेटच झालेली नाही. एका इन्स्पेक्टरनी मला सांगितलं. त्या इन्स्पेक्टरने ऍफिडेव्हिट लिहून दिलं की अनिल देशमुखांनी मला कधीच पैसे गोळा करायला सांगितले नाहीत. म्हणजे एका खोटं ऍफिडेव्हिट एका पोलीस कमिशनरकडनं लिहून घ्यायचं, त्याच्या आधारावर महाराष्ट्राचे गृहमंत्री, जे या देशामधलं नंबर 2चं राज्य आहे, जी या देशाची आर्थिक राजधानी आहे, जे या देशामधलं सगळ्यात श्रीमंत राज्य आहे, या देशामधला 1/3 जीएसटी जे महाराष्ट्र राज्य देतोय, त्या राज्याच्या गृहमंत्र्यांवर दबाव आणायचा आणि त्यांच्याकडनं खोटे ऍफिडेव्हिट लिहून घ्यायचे आणि त्या आधारावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री जेलमध्ये टाकायचे, उपमुख्यमंत्री अजितदादांना पण जेलमध्ये टाकायचं आणि संपूर्ण सत्ता बदलवून घ्यायची आणि मी येईन त्या पद्धतीने पुन्हा यायचं. किती खालच्या पातळीवरची आणि खालच्या मनोवृत्तीची ही माणसं आहे. यांनी संपूर्ण आपली राज्यघटना पायदळीत उडवलेली आहे, लोकशाही प्रक्रिया पायदळीत उडवलेली आहे. वाटेल त्या दुष्ट कारवाया करून ही सत्तेमध्ये आलेली माणसं आहेत आणि लोकशाहीला हा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि म्हणून मित्रांनो, यांना आपण हकलून दिलं पाहिजे, दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. मित्रांनो, तुम्हाला मला एक गोष्ट सांगितली पाहिजे. कल्पना करा,
या देशामध्ये पहिल्यांदा आपल्याला गेल्या 75 वर्षामध्ये राज्यघटनेच्या माध्यमातून आपला राजा आपण निवडून देण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपले नेते आपल्याला निवडून द्यायचं स्वातंत्र्य आलेलं आहे. आपण कोणाला तरी निवडून देतो. एक भांडवलदार 2-3 हजार कोटी खर्च करायची तयारी ठेवतो. 40 कोटी, 50 कोटी, 60 कोटी खोके वाटतो. आमदार विकत घेतो. ते सरकार हकलतो. त्या ठिकाणी हवाय त्या पद्धतीचं सरकार स्वतःचं आणतं आणि अख्ख्या देशाची आर्थिक राजधानी ताब्यामध्ये घेतो. महाराष्ट्रासारखं राज्य ताब्यामध्ये घेतो आणि 2-3 हजार कोटी खर्च करून हजारो कोटी रुपये त्यातनं मिळवतो. ही लोकशाही आपण चालू देणार आहोत. आपले अधिकार आपण पुन्हा गमावणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो, यांना हकलण्याशिवाय आपल्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीला आपण का निवडून आणलं पाहिजे? मी कोणतंही काम निर्बुद्धपणे करत नाही किंवा केवळ भावनात्मक वाहून जात करत नाही. गेले 3-4 वर्ष आम्हा सगळ्या सामाजिक क्षेत्रांमधल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता होती की या देशाची राज्यघटना कॉम्प्रोमाइज होते आहे, लोकशाही कॉम्प्रोमाइज होते आहे, ती पायदळी तुडवली जाते आहे आणि ती रिस्टोअर करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी अनेक नेत्यांच्या भेटी गेले 3 वर्ष घेत आलेलो आहे. राहुल गांधींशी विस्तारानं चर्चा केली. 28 मिनिटं चर्चा झाली. खरगे काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातले काँग्रेसचे सगळेच नेते यांच्याशी वारंवार चर्चा झाली. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्याशी किमान 3दा चर्चा झाली या विषयावर. दरवेळी तासाभरापेक्षा अधिक वेळ विस्तारानं चर्चा झालेली आहे. शरद पवारांची वारंवार या विषयावर चर्चा होते आहे. आणि त्यातून एक खात्री मनामध्ये पटली की हे महाविकास आघाडी सरकार जर बनलं, इंडिया आघाडीचं सरकार बनलं, तर हे लोकशाही टिकवतील. लोकशाही प्रक्रियेमधल्या सगळ्या प्रक्रिया पुन्हा रुजवतील. या देशामधली राज्यघटना टिकवतील, ती धुळीस मिळू देणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी जाहीररित्या यांना निवडून द्या असं आवाहन करत तुमच्या पुढ्यामध्ये येतो आहे. आपल्यापैकी जे पुरोगामी चळवळीतले लोक आहेत ते काही लोक असं म्हणतात की मग यामध्ये तर उद्धव ठाकरे पण आहे ना, ते तर हिंदुत्ववादी आहे असं म्हणतात स्वतःला. खरं म्हणजे आपल्याला हिंदुत्ववादी होण्याचा अधिकार प्रत्येकानं दिलेला आहे, आपल्या राज्यघटनेनंच दिलेला आहे. कोणता धर्म आपण स्वीकारायचा, त्याचा अभिमान बाळगायचा, त्याचा प्रचार प्रसार करायचा, हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. फक्त दुसऱ्या धर्माला तुम्ही लेखता कामा नये आणि सांप्रदायिक वातावरण निर्माण करता कामा नये. उद्धव ठाकरेंशी आता शेवटची जी भेट झाली त्यावेळेस मी एक प्रश्न त्यांना उद्धटपणे विचारला. दुसरे कोणीही असते तर त्यांनी हकलून दिलं असतं, पण उद्धव ठाकरे अंतर्बाह्य अत्यंत सज्जनग्रस्त असल्यामुळं त्यांनी हकलून न देता माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला आपली राज्यघटना मान्य आहे ना? आपल्या राज्यघटनेची जी प्रिएम्बल आहे, प्रस्तावना आहे, त्यामध्ये ही जी 4 मूल्य आहेत, इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि जस्टिस, ही मूल्य अंमलात आणण्यासाठी तुमचं शासन कटिबद्ध असणार आहे ना? त्यावर ते म्हणाले की मानवसाहेब, हा काय प्रश्न झाला काय? अर्थात मला राज्यघटना पूर्ण मान्य आहे. राज्यघटनेतली ही 4ही मूल्य अंमलात यावी याकरता मी आग्रही आहे. माझं शासन त्याच पद्धतीनं काम करेल, त्याच पद्धतीनं काम करत आलेलं आहे. ऑलरेडी त्यांचं शासन त्याच पद्धतीनं काम करत होतं. कोविडच्या काळामध्ये त्यांनी धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर कुठे भेद केलेला तुम्हाला दिसतंय का? त्यांनी सगळ्यांना समान वागणूक त्या काळातल्या सरकारनं दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यांचं हिंदुत्व आणि बीजेपीचं हिंदुत्व यातला नेमका फरक काय सांगणारी त्यांची 3 वाक्य मी तुम्हाला ऐकवतो. ते म्हणतात, आमचं हिंदुत्व, हे खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आहेत. ते म्हणतात, आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणाऱ्यांचं हिंदुत्व नाही. म्हणजे आम्ही केवळ देवदेव करत बसणार आमचं हिंदुत्व नाही. नंबर 2, ते म्हणतात, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. याचा अर्थ त्यांचा कोणी शेंडी ठेवण्याला आणि जानवं घालण्याचा विरोध आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही, याचा अर्थ आमचं हिंदुत्व हे चातुर्वर्ण्य मानणारं नाही. याचा अर्थ ब्राह्मण श्रेष्ठ आहे, शूद्र कनिष्ठ आहे असं मानणारं नाही. आम्ही सगळ्या माणसांना समान मानणारी माणसं आहोत, असं आमचं हिंदुत्व आहे, असं ते डिफाईन करतात. त्यांचं 3रं वाक्य फार महत्वाचं आहे. ते म्हणतात, आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणारं आहे.
आमचं हिंदुत्व झोपड्या जाळणारं नाही, लोकांची घरं जाळणारं नाही. याचा अर्थ आमचं हिंदुत्व हे विकासवादी हिंदुत्व आहे. सांप्रदायिक वातावरण निर्माण करून, हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःचं पोळी भाजून घेणारं हिंदुत्व नाही. त्यांनी आपलं हिंदुत्व अतिशय उत्तम पद्धतीनं वेगळं आहे हे वारंवार अधोरेखित केलेलं आहे. आणि या जे काही ते हिंदुत्वाबद्दल आपल्या बोलतात ते आपल्या राज्यघटनेच्या मूल्यांमध्ये बसणारं आहे. आणि त्यामुळं आपल्याला कुठेही मनामध्ये हरकत असता कामा नये असं मी मानतो. मित्रांनो, या तिन्ही लोकांचा आणखी एका गोष्टीबाबत एक मत आहे. या देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न आहेत आणि 60% जनता ही शेतीशी संबंधित आहे. या देशामधली अर्थव्यवस्था अशी आहे ज्यामध्ये शेतकरी दिवसेंदिवस मरत जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, वीज बिल माफ करा, काहीही करा, त्यातून प्रश्न कधीच सुटणार नाहीये. प्रश्न सुटण्याचा एकच मार्ग आहे. स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उत्पादित होणाऱ्या मालाला उत्पादन मूल्याच्या आधारावर MSP ठरवा आणि त्याचा कायदा बनवा. कायदा बनवणं याचा अर्थ असा आहे की एकदा सरकारने जो MSP जाहीर केला तो MSPच्या खाली आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये कोणाला खरेदी करता येणार नाही आणि विकता येणार नाही. एवढा जर कायदा सरकारने केला तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील, या देशामध्ये अर्थव्यवस्थेची चक्र उलटी फिरतील आणि 60% जनतेला पुन्हा अभिमानानं आणि व्यवस्थितरित्या समृद्धपणे जगण्याची संधी मिळेल. स्वतः राहुल गांधींनी अतिशय आदरानं सांगितलेलं आहे की आम्ही MSP जाहीर करू स्वामीनाथन आयोगानुसार आणि त्याचा कायदा बनवू. आणि हे मत केवळ राहुल गांधींनी व्यक्त केलेलं नाही, इंडिया आघाडीने हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची प्रचंड शक्यता आहे. या देशामधल्या सरकारी नोकऱ्या जवळपास संपवलेल्या आहेत. महाराष्ट्रामधल्याही सरकारी नोकऱ्या संपवलेल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आश्वासन देतं की आम्ही सरकारी नोकर भरती करू. याचा अर्थ पुन्हा रिझर्वेशन्स लागू होतील, अनेकांना नोकऱ्या मिळतील आणि रिझर्वेशन्समुळे या देशामध्ये जी क्रांती गेल्या 75 वर्षामध्ये घडली, जी आपण अनुभवली, ती पुन्हा सुरू राहील. मित्रांनो, आता एक मुद्दा तुमच्या डोक्यात येईल की लाडकी बहीण योजनेचं काय? स्त्रियांची संख्या पण खूप मोठी आहे, त्यांच्या मनातही हा प्रश्न असेल. ऑलरेडी या सरकारनं प्रचंड उधळपट्टी केली. महाराष्ट्र सरकारचं कर्ज 8 लाख कोटींपर्यंत वाढवून ठेवलं आणि या पार्श्वभूमीवर अनेक योजना आता गेल्या 2 महिन्यात जाहीर केल्या, त्यातनं आणखी कर्ज वाढणार आहे. आणि त्यात लाडक्या बहीण योजनेच्या खाली दर स्त्रीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये दर महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला जाऊन पडणार आहे. मग हे पैसे वेस्ट करणं नव्हे का? ही उधळपट्टी नाही का? असे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतात. मोदी सरकारनं भांडवलदारांचे, कॉर्पोरेट्सचे 16 लाख कोटी रुपये बँकांच्या कर्जांचे माफ केले. 16 लाख कोटी. व्याज मिळून त्याची संख्या 30 लाख कोटींपर्यंत जाते. हे पैसे तुमच्या माझ्या खिशातनं गेलेले आहेत. तुमच्या माझ्या बँकेत जे पैसे जमा होतात त्यातनं गेलेले आहेत. ते तुमच्या माझ्या खिशातनंच भरून घेणार आहे सरकार. सरकार काही पैसे पैदा करत नसते. हे जे 30 लाख कोटी जे आपले वाया घालवले, त्यातनं 1% पण रोजगार निर्माण झालेला नाही. उलट देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. तुमचं माझं नुकसान झालेलं आहे. पण समजा या बहीण योजनेमध्ये, लाडकी बहीण योजनेमध्ये स्त्रियांच्या खात्यामध्ये पैसे जातात, त्याचं काय? पहिला मुद्दा असा की यामध्ये 40% स्त्रिया ह्या गृहिणी आहेत, ते कोणतीही मजुरी वगैरे करत नाही. ज्या स्त्रियांना नेहमी नवऱ्यापुढे किंवा आपल्या मुलांपुढे हात पसरावे लागतात, त्यांच्या खात्यामध्ये, त्यांच्या नावावर असणाऱ्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये येतात. हे माझ्या हक्काचे 1,500 रुपये आहेत. हा त्यांच्यासाठी स्वाभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा मुद्दा आहे. ही सायकोलॉजी, हे मानसशास्त्र आपण विसरता कामा नये. त्याचा परिणाम डेफिनेटली होऊ शकतो. बरं, ह्या ज्या स्त्रिया आहेत 100%, या स्त्रियांच्या खात्यामध्ये 18,000 रुपये वर्षाला जे जाणार आहे, त्या काय करतील? त्या स्त्रिया पैशाचं, या पैशाचं ते जुवा खेळणार नाही. 99% स्त्रिया दारूही पिणार नाही.
मग त्या आपल्या लोकांकरता, आपल्या घराकरता काही 4 गोष्टी विकत घेतील. ज्या वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार वाढतच नाही अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळेस रोजगार वाढण्याकरता लोकांची क्रयशक्ती वाढवणं गरजेचं असतं, असा सल्ला अर्थशास्त्रामध्ये लोककल्याणकारी राज्याला दिला जातो. लोकांची क्रयशक्ती वाढली की ते लोक खरेदी करायला सुरुवात करतात, त्यातून छोटे मोठे रोजगार वाढतात. आपल्या देशामध्ये 500 आणि 1000ची नोट 2016 साली बंद केली, त्यातून संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली, छोटे मोठे उद्योग मारले गेले. त्याच्यावर आणखी 2 वर्ष कोविड आला, त्यामुळे ते फार झोपलेत, अजूनही ते उठलेले नाहीत. हे जे या लाडकी बहीण योजनेखाली स्त्रियांच्या हातामध्ये जो पैसा जाईल, तुम्हाला 2-4 महिन्यामध्ये रिझल्ट दिसणार नाही, पण 2-3 वर्षांमध्ये रिझल्ट दिसायला लागतील की ह्या स्त्रिया ज्या छोट्या मोठ्या वस्तू विकत घेतात, कदाचित दूध अधिक विकत घेतात, भाजी अधिक विकत घेतात, कपडे घेतात, छोट्या मोठ्या वस्तू विकत घेतात, त्या काही अमेझॉनवरनं बोलावणार नाही. टीव्ही किंवा फ्रीज काही 18,000 त्यांना मिळणं शक्य नाही. त्यामुळे नॅचरली छोट्या मोठ्या गोष्टी त्या घेतील, त्यातून छोटे मोठे उद्योग वाढतील, नवे छोटे मोठे उद्योग आणि छोटे मोठे रोजगार निर्माण होतील आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि म्हणून आपण लाडक्या बहीण योजनेचं समर्थन केलं पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याचा विरोध करता कामा नये. उद्धव ठाकरेजींसोबत हा मुद्दा मी विस्तारानं त्यांच्या पुढ्यामध्ये मांडला, त्यातला काही तपशील मी तुमच्या पुढेही आता मांडलेला आहे. काँग्रेसने ऑलरेडी त्यांच्या न्यायपत्रामध्ये 1 लाख रुपये महालक्ष्मी योजनेखाली स्त्रियांच्या खात्यामध्ये टाकायचं अभिवचन दिलंच होतं लोकसभेच्या आत. सध्या जे कर्नाटकमध्ये सरकार आहे काँग्रेसचं, ते दर महिन्याला महालक्ष्मी योजनेच्या खात्यामध्ये, स्त्रियांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकतं. दुसरं जे तेलंगणाचं सरकार आहे ते 2500 रुपये टाकतं. मी स्वतः पृथ्वीराज चव्हाणांशी बोललो, ते आम्ही 2000 रुपयांचा विचार करतो आहोत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ते म्हणाले आम्ही 3000 रुपयांचा विचार करतो आहोत. म्हणजे किमान काँग्रेस 2000 रुपयाचा विचार तर डेफिनेटली करत आहे. आणि राष्ट्रवादीच्या अनेक लोकांनी जाहीररित्या सांगितलं की आम्ही ही योजना सुरूच ठेवणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या वतीनं हा संदेश लाडक्या बहिणींपर्यंत गेला पाहिजे की तुमचे आत्ताचे जे उद्दाम भाऊ आहे त्यांना हाकला. हे तुम्हाला एका बाजूला लाडक्या बहिणी असं म्हणतात, ते महेश शिंदे नावाचे आमदार आहे, ते डायरेक्ट धमकी देतात की तुमच्या याद्या मतजवळ आहे, आम्हाला जर मतं नाही दिली तर याद्यांमधनं नाव काढून टाक. दुसरे आमचे अमरावतीचे आमदार आहेत, त्यांचं नाव आहे रवी राणा, ते धमकी देतात पैसे परत घेऊ, जसं काही यांच्या बापाचेच पैसे. अरे पैसे सरकारचे आहे, म्हणजे जनतेचे आहे, जनतेला दिलेले आहेत, तुम्ही कोण मधले पैसे परत घेणार आहे? तर असल्या उद्दाम भावांना, सौदा करणाऱ्या भावांना हाकला. अधिक नम्र आणि काळजी घेणाऱ्या भावांना तुम्ही निवडून आणा. तुमचे हे जे 1500 रुपये आहे लाडक्या बहीण योजनेचे, त्यामध्ये वाढ होणार आहे, किमान 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, ही योजना सुरूच राहणार आहे असं आग्रहाने आपण सांगितलं पाहिजे. एवढं मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन, कारण मी तुम्हा सगळ्यांना मेसेंजर मानतो, तुम्ही सगळ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचवणारे लोक मानतो. मधल्या काळामध्ये शिवाजीराजांचा पुतळा पडला म्हणजे काय, तो पडणारच होता. हे लोक इतके भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत की दर ठिकाणी पैसे खातात, पुतळ्यामध्येही पैसे खाल्ले. आणि शिवाजी राजा जे महाराष्ट्राचा सन्मान मानले जातात, त्या माणसाचा पुतळा भरभरून पडला. मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी थांबणार आहे. आजही पुन्हा हे वाक्य सगळीकडे ऐकायला मिळालं की राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करायचं ठरवलेलं आहे. रिझर्वेशन्सनी या देशामध्ये प्रचंड क्रांती केलेली आहे. ज्या लोकांना, माझ्याच लहानपणी मी डोळ्यांनी पाहिलेलं चित्र आहे, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, ज्या लोकांना वाड्यामध्ये उंबरठ्याच्या आत प्रवेश नव्हता, ज्यांच्या बाबत अस्पृश्यता पाळली जात असे, त्यांचीच मुलं पुढच्या काळामध्ये या देशामध्ये या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाल्यामुळे, शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन्स मिळाल्यामुळे अनेक मुलं त्यातली शिकली. काही माणसं अधिकारी झाली, कोणी IAS ऑफिसर झालं, कोणी IPS ऑफिसर झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी प्राध्यापक झालं.
आणि गेल्या 75 वर्षामध्ये हे बदललेलं स्वरूप आपण सगळे अनुभवतो आहोत. हे या रिझर्वेशनचं अत्यंत महत्वाचं काम आहे, त्याची फळं आहे.